शेतकऱ्यांवर आणली आत्महत्येची वेळ, कोकाटेंनी मांडलाय रमीचा खेळ, कॉन्ट्रॅक्टरवर आणली आत्महत्येची वेळ, कोकाटेंनी मांडलाय रमीचा खेळ, आणली आत्महत्येची वेळ, कोकाटेंनी मांडलाय रमीचा खेळ, शेतकऱ्यांवर आणली आत्महत्येची वेळ, कोकाटेंनी मांडलाय रमीचा खेळ, शेतकऱ्यांवर आणली आत्महत्येची वेळ, कोकाटेंनी मांडलाय रमीचा खेळ, त्या कोकाट्याचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. या सरकारचं करायचं का? पावसाळी अधिवेशन होतं विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आम्हाला सगळ्या शेतकऱ्यांना असं वाटत होतं की आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागतील. राज्यामध्ये खूप संख्येने शेतकरी आत्महत्या करतात आणि हे सगळं होत असताना आम्हाला असं वाटलं होतं की खूप योजना येतील, खूप योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना खूप लाभ मिळेल, पण त्याच्याकडे लक्ष द्यायच्या ऐवजी हे जर कृषी मंत्री रम्मीचा गेम खेळत असतील तर हे आमचं दुर्दैव आहे. असे मंत्री आमच्या जनतेने निवडून दिले तसं आम्हाला याचं खूप दुःख होतंय. आज शेतकरी आत्महत्या करायला लागलेत, शेतकऱ्यांना साहित्य मिळत नाही, पुरवठा होत नाही साहित्याचा, खतं महाग झालेली आहेत आणि तरी देखील यांना जर लाजा वाटत नसतील तर असे कृषी मंत्री पाहिजेत कशाला? सरकारने त्यांचा नक्कीच राजीनामा घेतला पाहिजे. आमचं सगळ्यांचं त्याच्यासाठी याच्यापेक्षा जास्त कठीण आंदोलन करायची वेळ आली तरी पण आम्ही आक्रमक आंदोलन करण्याची आमची तयारी आहे. जर का त्यांचा या आठवड्यामध्ये त्यांचा जर राजीनामा झाला नाही तर आम्ही परत मोठ्या संख्येने आंदोलन करू. फक्त ठाणे जिल्ह्यातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या सरकारच्या विरोधात रोषाचं वातावरण आहे. एक विचार करा, सत्तेत असणारा युवकचा पदाधिकारी एखाद्या शेतकरी पुत्राला ठोशानं मारतो, एखादा सत्तेत असणारा आमदार कॅन्टीनमध्ये जाऊन लुंगीवरती बनीवरती जाऊन तिथे बुक्के मारतोय, एखादा सत्तेत असलेला कृषी मंत्री अधिवेशनाच्या काळात शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीवरती चर्चा चालू असताना रमीचा खेळ करतोय. या अशा मंत्र्याचा म्हणजे तुम्हाला त्याचं कॅबिनेट किंवा त्याला खातं बदलू नका, कारण 2 दिवसापासून कालपासून या बातम्या चालू आहेत की या अॅडव्होकेट कोकाटेचं जे कृषी मंत्रीपद आहे ते काढून कदाचित त्याला दुसरं मंत्रीपद ते चालणार नाही आहे. हे सरकार जे आहे दळबद्री सरकार आहे. हे सरकार जे आहे हे ईडीच्या म्हणजे ईव्हीएमच्या याच्यावरती निवडून आलेलं सरकार आहे. एका लाडकी बहीणचं तुम्ही खात्यात पैसे टाकतात, पण संपूर्ण राज्य जे आहे ते देशोधडी लागलेले आहेत. काल परवा एखाद्या 9 वर्षाच्या म्हणजे जवळपास 30 ते 35 वर्षाच्या ठेकेदारानं हर्षल पाटलांनी तिला आत्महत्या केलेली आहे. आणि पुन्हा एखाद्या कंत्राटाचा एक आवार साहेबांना एक मेसेज आलेला आहे की साहेब हर्षल पाटील झालेला आहे, उद्या कदाचित माझा नंबर येईल. संपूर्ण राज्यात संपूर्ण देशात या सरकारच्या विरोधात म्हणजे रोषाचं वातावरण आहे. खाते बदली चालणार नाही, राजीनामाच पाहिजे. अशा प्रकारचं यशवंतराव चव्हाण साहेबांचे फोटो या सरकारला लावायचा अधिकार नाही. शाहू फुले आंबेडकरांचं राज्य या सरकारने घालवलेलं आहे. हे गुंड्यांचं राज्य आहे, म्हणून कुठल्याही प्रकार या आम्ही महाराष्ट्रात अशा प्रकारचे घडू देणार नाही आहे. खरं म्हणजे महाराष्ट्र सरकारचा मंत्र्यांचा आमदारांचं जेव्हा अधिवेशन चालू असतं, अधिवेशन कशासाठी असतं का विविध शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायला पाहिजेत, गरिबांचे प्रश्न सुटायला पाहिजेत. पण त्या अधिवेशनामध्ये जर कोकाटे नावाचे कृषी मंत्री प्रश्न शेतकऱ्यांचे मांडायच्या ऐवजी जर रमी खेळत असतील ते कितपर्यंत योग्य आहे, तर त्यांचा राजीनामा झालाच पाहिजे. यासाठी आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आलो आहोत.